नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजची रेसिपी काय आहे ते बघूया. तर आज मी बनवणार आहे मेथीची मिक्स भाजी. तर मेथीची मिक्स भाजी बनवण्यासाठी मी इथे एक छोटी जुडी घेतलेली आहे. व्यवस्थित हे कवळ्या जे दांड्या आहेत त्याच्या काड्या आहेत, देठ आहेत भाजीचे. तर हे कवळे देठ मी ह्याप्रमाणे असे इथे खुडून घेतलेले आहेत आणि स्वच्छ पाण्याने ही भाजी मी धुवून घेतलेली आहे. जेवढे हे कोवळे देठ आहेत तेवढे संपूर्ण मी घेतलेले आहेत, मोठे असले तरी सुद्धा. तर खोडून आणि आता ही व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे. ही थोडीशी जाडसरच मला कापायची आहे आणि शिमला मिरची याच्यामध्ये अर्धी घालणार आहे आणि मिक्स भाजी ही मला बनवायची आहे. तर मूग डाळ ह्याच्यामध्ये घालणार आहे. सालीची मूग डाळ मी इथे वापरणार आहे. हे बघा, 4 ते 5 तास मी ही छान पाण्यात भिजून घेतलेली आहे. तर आता इथे मी मेथी कापून घेते. तर मेथी इथे मला जाडसरच कापून घ्यायची आहे. एवढीच ही मेथी मी कापायची आहे, तेवढी कापून घेतलेली आहे. शिमला मिरची इथे अर्धी घेणार आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. शिमला मिरची पण मी एकदम बारीक केलेली नाही. 5-6 लसणाच्या पाकळ्या घेणार आहे. 4-5 मी लसणाच्या हे बघा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. साली सकट्या ठेचलेल्या आहेत. कढीपत्ता घेणार आहे थोडासा आणि जिरे इथे घेणार आहे. तर याबरोबरच खाण्यासाठी मी इथे बनवणार आहे तोंडी लावण्यासाठी मिरची. खूप सिंपल पद्धतीने बनवणार आहे. तर आधी मी घालणार आहे भाजीला फोडणी. तर डाळ मी भिजून घेतलेली आहे, तर एवढ्या डाळीचा वापर इथे मी करणार नाही. थोडीशी डाळ मला इथे वापरायची आहे. कढई गरम झालेली, 2 टीस्पून मी घातलेली. तेल कडकडीत गरम करायचं आहे. झटपट होणारी भाजी आहे, पौष्टिक आहे. सकाळी सकाळी चपाती बरोबर, भाकरी बरोबर आपण मस्त ही भाजी खाऊ शकतो. कढीपत्ता मी हाताने तोडून असं याच्यामध्ये घातलेला आहे तेलामध्ये. 1 टीस्पून मी घालते जिरं, किसून घेतलेलं लसूण, 2 चिमटीभर घालणारे हिंग, अर्धा टीस्पून मी घालते हळद, अर्धा टीस्पून मी घातलेला आहे तिखट लाल मिरची पावडर, शिमला मिरची टाकते. डाळ आपल्याला टाकायची. मंडळी हे बघा, यामध्ये आपल्याला डाळ छान आपली नरम होईल असं इतपत पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे. पाण्याचा वापर आपल्याला अजून करायचा आहे. सध्या मी फक्त लवकर डाळ शिजण्यासाठी मी इथे 2 वाटी पाणी फक्त घातलेलं आहे. तर याच्यावरती मी ठेवणार आहे झाकण. 4 मिनिट आपण इथे झाकण ठेवलेलं आहे. तर आता आपण मिरची इथे आपल्याला बनवायची आहे. तर डाळ होईपर्यंत आपल्याला पटकन एकीकडे मिरची बनवता येते. तर मंडळी भाजी आपली एकीकडे होतेच आहे. तर मीडियम गॅसवरती मी 2 ते 4 मिनिटासाठी आपले डाळीमध्ये पाणी घालून आणि आपल्याला डाळ व्यवस्थित शिजून घ्यायची आहे. तोपर्यंत बघा, मिरची स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तर मार्केटमध्ये मिरची, या मिरच्या बऱ्याच प्रमाणामध्ये यायला सुरुवात झालेली. खूप तिखट ही मिरची नाहीये आणि अगदीच फिक्की पण नाहीये. म्हणजे आपण तोंडी लावण्याचा जो म्हणतो चटणी ठेचा, तर ठेचाची मिरची ही नाहीये. तर ही मिरची ह्या पद्धतीने करून बघा. हे बघा, देठ काढून मी मध्ये फक्त हे अशी चिरून घेते. अगदी एकीकडे भाजी होईपर्यंतच आपली ही मिरची त्याच्याही आधी तयार होणार आहे. भजी वगैरे आपण ह्या मिरचीची बनवू शकतो. अतिशय छान भजी या मिरचीची होतात. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅन मध्ये मी 2 टीस्पून घातलेलं आहे तेल. तेल आपलं गरम झालेलं आहे. तेलात आपण मिरची टाकून घ्यायची. चवीनुसार घालायचं मीठ. मीठ टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित असं आपल्याला हे खालीवर करून मिक्स करायचे आहे. यावर ठेवणारे आपण झाकण. पॅक झाकण ठेवलेलं आहे. गॅस मी कमी करते.
चला, मिरची आपली एकीकडे होते, तर एकीकडे बघा 3 मिनिट झालेले आहे. अजून अगदी हार्डली 1 मिनिट भर आपण ही डाळ अजून थोडीशी छान हिला करून घ्यायची आहे. म्हणजे अजून थोडीशी नरम झाली की ही डाळ खूप आपल्या मेथीच्या भाजीमध्ये आपल्याला जशी पाहिजे तशी तयार होते. तर बघा, आता इथे आपल्याला घालायची आहे मेथी. या भाजीमध्ये आपल्याला थोडासा रस्सा करायचा आहे. तर मी मगाशी म्हटले की आपल्याला परत पाणी घालायचं आहे. तर पाणी आता आपण याच्यावरती गरम पाण्याचा वापर करायचा आहे. या भाजीतला जो रस्सा आहे खूप छान लागतो. या पद्धतीने नक्की करून बघा. 1 ते 2 उकळीमध्ये आपली ही भाजी छान शिजणार आहे. तर आता चवीपुरतं घालायचं आहे मीठ. मिरची आपली कितपत तयार झाली बघूया. 1 मिनिट भर तरी मिरचीला झालेला आहे. भाजीवरती झाकण ठेवू. परत आपण थोडस उलट्या करून टाकू आणि परत आपल्याला 1 मिनिट भर झाकण ठेवायचं आहे. हार्डली 2-2.5 मिनिटांमध्ये आपल्या एवढ्या साऱ्या मिरच्या तयार झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये दुसरं काहीही टाकण्याची गरज नाही. ह्या पद्धतीने ह्या मिरच्या नक्की करून बघा. जेवणाबरोबर खाण्यासाठी अतिशय उत्तम टेस्ट या मिरच्यांची लागते. आपली मस्त तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तोंडी लावण्याची मिरची नक्की करून बघा. मस्त वास सुटलेला आहे. भाजी आपली शिजली, हे बघा. यापेक्षा जास्त डाळ आपल्याला ह्याच्यामधली गाळ करायची नाही. ही डाळ मस्त शिजलेली आहे. तर ह्याच पद्धतीने अगदी हार्डली 2 ते 3 छान उकळ्या आल्यानंतर आपली भाजी तयार होते. तर या पद्धतीने मेथीची मिक्स भाजी करून बघा. मेथीची भाजी आपली इथे तयार झालेली आहे. आजची तोंडी लावण्याची मिरचीची रेसिपी आणि मेथीची मिक्स रस्सा भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत बाय बाय.